नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट इन्स्टंट तयार होणारं टोमॅटोचं सार कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 4 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत। आता सार बनवताना टोमॅटो हे गडद रंगाचेच निवडायचे आहेत आणि छान असे पिकलेले गडद रंगाचे टोमॅटो घेतले ना सार छान बनून तयार होतं, त्याला चवही खूप छान येते। आता ह्या टोमॅटोचा मागचा भाग असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे टोमॅटो पाण्यात उकळून घ्यायचे आहेत। टोमॅटो पटकन पाण्यात उकळवले जावे त्यासाठी आपल्याला याचा असं काप करून घ्यायचं आहे। आता याच पद्धतीने इथे मी सगळ्या टोमॅटोला या पद्धतीने असं कट करून घेते। आता टोमॅटो इथे मी सगळे असे कट करून घेतलेले आहेत। आता इथं मी एका पॅनमध्ये आधीच पाणी उकळून घेतलेलं आहे। आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो छान असे उकळून घ्यायचे आहेत। छान असे मऊ झाले पाहिजेत, टोमॅटो पाण्यात छान गळले पाहिजेत। आता सगळे टोमॅटो आपल्याला या पाण्यामध्ये असे टाकायचे आहेत। टोमॅटो बुडतील इतपतच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता मीडियम टू हाय गॅसवरती हे टोमॅटो आपल्याला छान असे उकळून घ्यायचे आहेत। टोमॅटो उकळताना आपल्याला त्या भांड्यावरती झाकण ठेवायचं नाही। झाकण ठेवलं तर टोमॅटोचा रंग बदलेल, त्यामुळे झाकण न ठेवताच आपल्याला टोमॅटो हे उकळून घ्यायचे आहेत। बघू शकता टोमॅटो असे उकळायला लागलेले आहेत। 5 ते 7 मिनिटात टोमॅटो छान असे गळले जातात। हा टोमॅटोचा सार इन्स्टंट बनवून तयार होतो आणि भातासोबत तो खूप छान खायला लागतो। तर आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत। थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असं गरमागरम टोमॅटोचं सार आणि भात, त्यासोबत पापड, खूप छान कॉम्बिनेशन आहे। रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही बघू शकता टोमॅटो छान असे मऊ झालेले आहेत। आता मी या चिमट्याच्या सहाय्याने एका प्लेटमध्ये यांना काढून घेते। इथं तुम्ही बघू शकता त्याचं वरचं सालही कसं वेगळं झालेलं आहे। एकदम मऊ असे हे टोमॅटो गळले गेलेले आहेत। आता इथं टोमॅटो गरम असल्यामुळे मी चिमटीच्या सहाय्याने याची वरची साल अशी काढून घेते। आता टोमॅटोची सगळी साल काढून झालेली आहेत। आता टोमॅटो पटकन असे थंड व्हावे त्यामुळे या चिमट्याच्या सहाय्याने मी या टोमॅटोंना थोडंसं असं मॅश करून घेतलेलं आहे, जेणेकरून पटकन यातून वाफ निघून जाईल आणि लवकर असे थंड होतील। एक 5 मिनिटं झालेले आहेत। टोमॅटो पूर्ण थंड झालेले नाहीत, हलकेसे कोमट झालेले आहेत। आता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्येही टोमॅटो मी टाकलेले आहेत। आता यामध्येच आपल्याला 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। थोडासा तुकडा चिंचेचा घालायचा आहे, त्यामुळे सारला खूप छान अशी चव येते। चिंच घालणं हे कंपल्सरी आहे। त्याचबरोबर इथे मी 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, त्यामुळे रंग खूप छान येतो। इथं मी शेंदव मीठ टाकलेलं आहे, तुम्ही चवीनुसार कोणतंही मीठ टाकू शकता। त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा धने पावडर टाकलेले आहे। धने पावडरऐवजी तुम्ही अख्खे धनेही टाकू शकता। आता आपल्याला इथं तुमच्याकडे जर ओल्या नारळाचा चव असेल किंवा ओला नारळ असेल तर तो खिसून घालू शकता। माझ्याकडे इथं ओला नारळ नसल्यामुळे इथं मी डेसिकेटेड कोकोनट, जो रेडीमेड कोकोनट पावडर येते तीच घातलेली आहे, एक 3 चमचे घातलेले आहे। आता आपल्याला झाकण लावून याची छान अशी प्युरी करायची आहे, छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट एकदम आपल्याला फाईन करून घ्यायची आहे। इथं मी हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी एकदम बारीक अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे आणि काश्मीरी मिरची पावडरमुळे याला रंगही छान आलेला आहे। आता आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपलं इन्स्टंट टोमॅटो सार बनवून तयार होतं। आता इथं मी तोच पॅन घेतलेला आहे, यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये इथं मी 1 चिमूटभर हिंग घातलेला आहे। अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। आता ही छान अशी फोडणी तडतडली पाहिजे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा लसूणही ठेचून घालू शकता। आता जे आपण मगाशी पेस्ट बनवलेलं आहे ते या फोडणीमध्ये आपल्याला टाकायचे आहे।
आता हे टोमॅटो सार तुम्हाला कितपत पातळ हवे किंवा कितपत दाटसर हवे त्याच्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। तुम्ही बघू शकता किती छान अशी झटपट इन्स्टंट हा टोमॅटो सार बनवून तयार होतं। अजिबात त्याला जास्त मेहनत लागत नाही। आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत, मस्त थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये हा टोमॅटो सार त्यासोबत भात बनवू शकता। टोमॅटो सार सोबत भाताचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे आणि खूप चवीचं लागतं। आता इथं मी पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हलवून कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची आहे आणि आपलं हे सार बनवून तयार आहे। फक्त आता आपल्याला याची 1 ते 2 उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे हे सार बरोबर तयार आहे। आता इथं तुम्ही चवीनुसार अजून मीठ ॲडजस्ट करू शकता, जर मीठ कमी असेल तर टाकू शकता। एक ते 2 उकळी काढलं की हे टोमॅटोचं सार बनवून तयार होतं। छान असं उकळलेलं आहे। मस्त हे टोमॅटोचं सार बनवून तयार झालेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये याला सर्व करूया। इथं मी प्लेटमध्ये आधीच राईस घेतलेला आहे, त्यासोबत इथं टोमॅटोचं सार मी प्लेटमध्ये घातलेलं आहे। मस्त असं टोमॅटोचं सार, राईस आणि त्याच्यासोबत पापड, अप्रतिम कॉम्बिनेशन आहे। बघताक्षणी तोंडाला पाणी येईल असं हे सार बनवून तयार झालेलं आहे। रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। चला तर भेटूया आपण अशाच आणखी एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा। प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।